छोटस यश आमचं आहे मुक्ता तुमच्यासारख्या सगळ्या पत्रकारांचं पण यात वाटा आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी खूप स्वाभाविक आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आता कोथरूड पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहे आणि तुम्ही इथे बघत असाल की आताच ह्या कोथरूड मधल्या काही पोलिसांनी 3 महिन्यापूर्वी काही मुलींना जो त्रास दिला होता त्यांच्या घरातून त्यांना न सांगता घेऊन गेले होते आणि इथे आणून डांबलं होतं, त्या पोलिसांच्या विरोधात FIR नोंदवून घ्या अशी मागणी करणारे सगळे लोक लढत होते आणि आता त्यांची मागणी मान्य झालेली आहे आणि या पोलिसांवर FIR दाखल झालेली आहे. ही FIR ची कॉपी तुम्ही बघत असाल की या केसमध्ये जे काही लढणारे सगळे वकील होते त्यांनी आत्ताच जस्ट हे झालेलं आहे 1 मिनिटापूर्वी आणि सही सुद्धा झालेली आहे. आपण आज यांच्याकडूनच समजून घेऊया की नेमकं कोणाच्या विरोधात तक्रार दाखल झाली, नेमकं काय झालं होतं. या ठिकाणी पीडिता पण आहे, जिला इथल्या पोलिसांनी उचलून घेऊन गेले होते, दिवसभर डांबून ठेवले होते का रूम मध्ये जिथे CCTV नाही आहे आणि त्रास दिलेला होता. तर आपण त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. आणि याच्यामध्ये आपण जर बघू शकता अमोल कामठे आहेत, श्रीमती संजीवनी शिंदे आहेत, धनंजय सानप आहेत आणि विनोद परदेशी हे संभाजीनगर पोलीस स्टेशनचे आहेत. अच्छा, हे तिकडून आलेले आहेत, औरंगाबादवरनं आलेले आहेत. प्रेमा पाटील जे आहेत आणि श्रुती कडणे जे आहेत ते इथल्याच कोथरूड पोलीस स्टेशनचे आहेत. सखाराम सानप आहेत, हे सुद्धा औरंगाबादवरनं आलेले आहेत आणि हे त्या मिसिंग मुलीचे सासरे आहेत. आणि एक अजून हे होते की ज्या प्रेमा पाटील यांच्या मैत्रीण ते आहेत, त्यांचं नाव आम्हाला एक्झॅक्टली माहित नाही, पण CCTV म्हणजे एंट्री करताना हे करताना ते दिसत आहेत आम्हाला सगळ्यांना. तर ह्या सगळ्या लोकांच्या विरोधात FIR दाखल करायची आम्हाला जो काही त्या मुलींना त्रास दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने हा 310(2) म्हणजे डकेतीचा गुन्हा आहे, किडनॅपिंगचा गुन्हा आहे. त्यांना इथे आणून CCTV नसलेल्या रूम मध्ये डांबून ठेवणं असेल किंवा खासगी वाहनांमधनं कुठे फिरवणं असेल, हाऊस ट्रेसपासिंगच्या सारखा क्रिमिनल हाऊस ट्रेसपासिंगचा गुन्हा याच्यामध्ये पण आपण घेतलेला आहे. अवैधरित्या शासकीय गणवेशात नसताना, शासकीय कुठले कागदपत्र न दाखवता त्यांनी ज्या पद्धतीने घरात घुसून त्या मुलींच्या सोबत वर्तन केलं, क्रिमिनल हाऊस ट्रेसपासिंग आहे. 74 म्हणजे जुनं 354 एखाद्या महिलेचा विनयभंग करण्यासारखे महत्वाचे कलम याच्यात आहेत आणि त्या महिला एखाद्या विशिष्ट जाती समुदायात येतात, SC ST कॅटेगरीत येतात, हे माहिती असूनही त्यांच्यासोबत हे केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे जातीवरून शिवीगाळ आहे, त्यांना जात वारंवार विचारल्या गेली आहे, LGBTQI कम्युनिटीतले आहेत हे वारंवार विचारलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने देखील FIR मध्ये हे सगळे पोलीस आहेत का ज्यांच्या विरोधात तक्रार आहे? याच्यातले 6 लोक पोलीस कर्मचारी 100% आहेत. एक व्यक्ती निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत जो मिसिंग मुलीचा सासरा देखील आहे आणि एक ज्या इथे हजर होत्या त्या सिव्हिल ड्रेसवरती असल्यामुळे त्या कर्मचारी आहेत का फक्त त्यांच्या सिव्हिलियन मैत्रीण आहेत ह्याच्याबद्दल आम्हाला अजून खात्रीशीर माहिती नाही. ओके, तर म्हणजे जवळपास हे सगळे पोलीस आहेत की ज्यांच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा की घरात घुसणे, काहीतरी